उपोषणाला पाठिंबा देत आहे। परंतु माझं सर्व जे सरपंच बंधू भगिनी असतील किंवा जे सर्वच पुढारी वर्ग असेल या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी या उपोषणास आपण जाहीर पाठिंबा द्यावा, आपले निवेदन घेऊन यावीत आणि जो मुजोर अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण सर्वांनी आपल्या ग्रामसभेमध्ये एक ठराव बनवावा आणि सर्वांचा तो एक सामुदायिक ठराव आपण या ठिकाणी येऊन सादर करावा, जेणेकरून अशा मुजोर अधिकाऱ्यावर 100% कारवाई झाली पाहिजे। जर आपली लहान लहान लेकरं या शाळांमध्ये आपण शिक्षणासाठी पाठवतो आणि याच लेकरांना जर आळ्या खायला देत असतील तर अशा अधिकाऱ्यांचं व त्या प्रशासनाचं त्या शाळेतील शिक्षकांचं काय करायचं हे महत्त्वाचं म्हणजे एक पालकवर्गाने देखील लक्षात घेतलं पाहिजे। त्या शाळांमध्ये ज्या मुली शिकत आहेत त्या मुलींच्या सर्व पालकवर्गाने या ठिकाणी यावं, मी सर्वांना जाहीर आवाहन करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय। आज सर्व सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सगळे वेगवेगळ्या गावचे सरपंच इथे दत्ताभाऊच्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। न्यायाचं राज्य स्थापन केलं। आज त्याच शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीमध्ये एका माझ्या आदिवासी बांधवाला न्याय मागण्यासाठी इथे आज 4 दिवस उपोषण करून आज तुम्ही परिस्थिती बघताय दत्ताभाऊंची काय झाली, या पद्धतीत न्यायाची मागणी करावी लागते आणि अक्षरशः गेंड्याची कातडी झालेल्या ह्या प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने जाग येत नाही आहे। आज या मुजोर अधिकाऱ्याची मुलं कुठं शिकत असतील हो, कुठल्या तरी 5 स्टार शाळेत शिकत असतील। जर याला खरंच त्याच्या जाण पडत असेल ना तर त्याने महिनाभर त्याची मुलं या आश्रमशाळेत आणून ठेवावी। लहान मुलींना आळ्या पडलेलं जेवण हे लोक जेवू घालतायत। आज कुठे त्या पालकांनी या आमच्या दत्ताभाऊंना संपर्क केला, तिथं आम्ही गेलो बघायला तर अक्षरशः गेटवरती गाडी अडवून ठेवली आणि अशा पद्धतीने कुठेही जो काही त्या मुख्याध्यापिका होत्या आहेत त्यांनीसुद्धा मान्य केली की हां इथं आळ्या पडल्यात आणि कालांतराने त्यांनी त्यांचा जबाब बदलला। म्हणजे कुठेतरी हा मुजोर अधिकारी ह्या सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती ह्या सगळ्या नोकरदारांवरती प्रेशर आणतोय, दबाव आणतोय आणि त्याच्या पद्धतीने ह्या सगळे रिपोर्ट तयार करतोय आणि कुठेही आळ्या नव्हत्या असा रिपोर्ट पाठवतोय। काय असे लागे बांधे आहेत त्या सेंट्रल किचन बरोबर या अधिकाऱ्याचे की जेणेकरून हा असे सगळे खोटे रिपोर्ट बनवतोय। म्हणजे इथे आमच्या लहान मुलांचे जीव गेले तर चालतील परंतु त्या सेंट्रल किचनचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होता कामा नये, ह्या एका गोष्टीसाठी हा मुजोर अधिकारी त्या सेंट्रल किचनला पाठीशी घालतोय। म्हणून आमच्या सगळ्या सरपंच संघटनेच्या वतीने एकच विनंती आहे, साहेब पगार कमी पडत असेल तर आम्ही सगळ्या सरपंचांचं मानधन देतो, पण अशा चुकीच्या ठेकेदारांना सेंट्रल किचनच्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालू नका, खोटे रिपोर्ट तयार करू नका। एक वेळ आज आमच्या मुलांना तुम्ही जे जेवण आळ्यांचं घालताय ना तीच परिस्थिती तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सांगतो की आत्ता पण वेळ गेलेली नाही, इथं या तुमच्या केलेल्या कृत्याची माफी मागा। मोठ्या मनाचे आहोत आम्ही सगळे सर्वसामान्य जनता ही मोठ्या मनाची असते। दत्ताभाऊ पण मोठ्या मनाचे, आमचा सगळा आदिवासी समाज मोठ्या मनाचा आहे। तुमची चुकी माफ करू आणि तुम्ही घेतलेले निर्णय आजही सांगतो तुम्ही बदला, इथे या, तुमची चुकी मान्य करा आणि प्रशासनालाही सांगतो जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याची तातडीत बदली करा, जेणेकरून आमचे दत्ताभाऊ इथे हे उपोषण सोडतील। आणि जर चुकीचं घडलं तर एकच सांगतो, सगळे सरपंच सगळ्या गावातल्या जनतेला घेऊन रस्त्यावर उतरतील आणि मग तो लोंढा तुम्हाला थांबवणं शक्य होणार नाही। म्हणून सांगतोय की आजच जागेवर या आहे, आता तुमच्या निवडणुकीच्या तयारीची नाही, इथं या आणि याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावा, नाहीतर या इलेक्शनला एकच सांगतो बहिष्कार, पूर्ण बहिष्कार। कुठल्याही निवडणुकीत एक माणूससुद्धा मतदान करणार नाही, एकही आदिवासी जनता मतदान करणार नाही। लवकर इथं या आणि सोक्षमोक्ष लावा, नाहीतर इलेक्शन होऊन देणार नाही। हा आदिवासी बांधवांचा सुद्धा एकच एल्गार आहे आणि आमच्या सगळ्या बहुजनांचा, आमच्या सगळ्या हिंदूंचा एकच एल्गार आहे। हेच सांगतो की इथं या आणि सोक्षमोक्ष लावा। आज सगळ्या सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सगळ्या दत्ताभाऊंच्या उपोषणाला पाठिंबा देतोय। त्यामुळं आमची ही मागणी तुमच्यापर्यंत ह्या मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून पोहोचणारच आहे। ते तुम्ही ऐकून जागेवर नाही आलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। एकच सांगतो आणि थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषण करण्यासाठी त्यांनी ज्या मागण्या केल्यात
त्या मागण्यांना न्याय मिळण्यासाठी जे उपोषण आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील विविध गावातील आम्ही सर्व सरपंच बांधव या ठिकाणी उपस्थित झालो. खरं तर एखादा सरपंच निवडून येतो तो जनतेची सेवा करण्यासाठी, आणि ज्यावेळेस त्याला असं जाणवतं की समाजामध्ये काही चुकीचा प्रकार घडतो आहे त्याच्याविरुद्ध वाचा फोडायची ही जबाबदारी सरपंचांनी इलेक्शनला निवडणुकीला उभं राहतानाच घेतलेली असते. आणि ही जबाबदारी दत्ताभाऊंनी निवडणुकीला उभं राहण्याच्या अगोदर समाजकारणातून ते स्वतः MSW आहेत आणि त्यांनी समाजकारणाचा वारसा घेतलेला आहे. आणि या समाजकारणाच्या वारसातून ज्यावेळेस शाळेत हा प्रकार घडला, ज्यावेळेस एखादा प्रकार घडतो तर तो प्रकार ज्या माणसावरती अन्याय होतो तो समाजसेवकाला किंवा समाज कार्य करणाऱ्या एखाद्या माणसाच्या कानावर घालत असतो. ज्या ठिकाणी आळ्या निघाल्यात, दत्ताभाऊ त्या ठिकाणी जेवत नव्हते, परंतु ज्यावेळेस त्या आळ्या निघाल्यात त्यावेळेस तिथल्या विद्यार्थ्यांनी ती गोष्ट दत्ताभाऊंच्या कानावर घातली. त्यावेळेस एक समाजसेवक म्हणून आमचा एक सहकारी त्या ठिकाणी गेला आणि त्या गोष्टीची पाहणी केली. त्यावेळेस तिथं असणाऱ्या मुख्याध्यापिकांनी देखील सांगितलं की ही गोष्ट खरी आहे. आणि कालांतराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावापोटी जर ते शिक्षक त्यांचा जर जबाब बदलत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. परंतु दत्ताभाऊंनी त्या ठिकाणी न थांबता जो अधिकाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सर्व सरपंच या ठिकाणी उपस्थित झालो. आणि दत्ताभाऊंना अशी एक विनंती आहे आमची की तुम्ही समाजासाठी आपला जीव दावणीला टांगला आहे, तुम्ही आपल्या जीवाची काळजी करा, परंतु ज्यावेळेस आपण समाजाच्या एखाद्या गोष्टीवरती अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी उभं राहतो त्यावेळेस समाज आपल्याकडे आशेने बघतोय. आणि तुमच्या या उपोषणाला नक्कीच यश मिळेल. आणि अधिकाऱ्यांना देखील एक विनंती करतो की साहेब, ज्यावेळेस आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालत असता त्यावेळेस समाज आपल्याकडे काय भावनेने बघतो याची जाणीव आपण जर समाजात उतरली आणि जर बघितली तर तुम्हाला त्याचं प्रत्यय येईल. तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी येऊन या गोष्टीच्या दत्ताभाऊंच्या उपोषणाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि या उपोषणाला स्थगिती द्यावी एवढी विनंती करतो. मी थांबतो.